शाळांमध्ये किंवा पहिल्या वेळेस किंवा सहज भेटत असेल, त्याच्या प्रयत्नामुळे असेल, इंटेलिजन्समुळे असेल, अनेक कारणं असतात त्याला यश भेटण्याला किंवा अपयश येण्याला सुद्धा अनेक कारणं असतात. तर जो यशस्वी होतो त्याच्या पाठीमागं अपयश किंवा त्याच्या पाठीमागचे प्रयत्न हे जर बघितलं तर आपल्याला कळेल की प्रत्येक जणाला कुठं ना कुठं स्ट्रगल करावं लागलेलं आहे. आता अगदी केक वॉक कुणाला म्हणजे खूप रेअरली होतं की केक वॉक भेटत नाही. माझ्या बाबतीत तशा बाबतीत झालं. मी जसं सांगितलं की बी-ए झाल्यानंतर मी यू-पी-एस-सी कारण बी-ए 96ला झालं. 97, 98, 97ला अटेम्प्ट दिला, 98ला दिला, 99ला दिला. 99च्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पण फायनल सिलेक्शन नाही झालं. हा इतिहास. त्याच्या पाठीमागे ज्यावेळेस मी एम-ए केलं स्टार्टिंगला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून आणि प्रिलिम्स आमची मेमध्ये असायची, यू-पी-एस-सीची प्रिलिम्स आणि एम-एची परीक्षा ही एप्रिल-मेमध्येच असायची. पण मी द्यायचो ते. प्रिलिम्स जर मे सर्वसाधारणपणे 15 मे, 21 मे, 30 मे ह्या शक्यतो सेकंड हाल्फ ऑफ मेमध्ये असायची आणि एम-एची परीक्षा सर्वसाधारणपणे एप्रिलचा शेवटचा पार्ट आणि मेचा पहिला पार्ट याच्यामध्ये असायची. मी ते द्यायचो. एम-ए सेकंड इयर 98ला झालं आणि जूनमध्ये रिझल्ट आला आणि त्याच्यात काहीतरी 52 का 53 का 54% असे मार्क पडले आणि आय वॉज शॉक्ड. कसं काय शक्य आहे, की आपण एवढं चांगला अभ्यास केलेला आहे. बी-एला मी टॉपर होतो विद्यापीठामध्ये हायेस्ट मार्क भेटले म्हणून. आणि मग बघितलं तर माझे एक लेक्चरर होते. तर मग तुम्ही रिव्ह्यू मार्क्स रिव्हेरिफिकेशन पेपर रिव्हेरिफिकेशन टाका. म्हणलं एक वेळेस व्हेरिफाय करून त्याच्यात असे कमी पडलेत. रिव्हेरिफिकेशन होणार काय त्याच्यामध्ये? मग ते टाक मी सांगतोय म्हणून टाक. म्हणून तो अर्ज भरून दिला. आणि ऑफकोर्स माझी यू-पी-एस-सीची तयारी चालू होती. मी ती करत बसलो. आणि ते काहीतरी 2-4 महिन्यांनी त्याचा रिझल्ट आला. काहीतरी ते 54 का 53% 56 का 57% झाले. म्हणजे तो बी प्लस तिथं झाला असा. आता त्यावेळेस तो का झाला? तर माझा थोडा फोकस नव्हता, पण तेवढे मार्क कमी पडायला असं मला वाटलं. आता योग्य-अयोग्य हा पुढचा भाग. आणि त्याच काळामध्ये यू-पी-एस-सी 97ला ज्यावेळेस मी प्रिलिम झालो, त्यावेळेस मेन्स दिली होती. मेन्स मी झालो नाही. त्यावेळेस 865 मार्क माझ्या पहिल्या अटेम्प्टला मेन्सला होते मला. आत्ता त्या 865ला डेफिनेटली इंटरव्ह्यूला कॉल येतो. कारण त्यावेळेस जागा कमी होत्या, भयंकर जागा कमी होत्या. टोटल 250-300 आय-ए-एसच्या काहीतरी 20-25 अशा जागा होत्या. परत 98चा अटेम्प्ट दिला, त्याला काहीतरी 970च्या आसपास मेन्सला मार्क्स आले. म्हणजे प्रत्येक विषयात वाढत गेले, पण जेवढं पाहिजे होतं त्याप्रमाणे काही झालेलं नाही. 99ला परत अटेम्प्ट दिला आणि इंटरव्ह्यूचा कॉल आला. मेन्स पास झालो. इंटरव्ह्यू झाला आय थिंक एप्रिलमध्ये आणि मेमध्ये त्यावेळेसही आणि आत्ताही यू-पी-एस-सीची परीक्षा पुढची प्रिलिम्सच्या अगोदर फायनल रिझल्ट लागतो. म्हणजे अगोदरच्या वर्षी 2004ची परीक्षा मी दिली आहे. तर 2005ची ज्यावेळेस प्रिलिम्स होते, तर त्याच्या अगोदर फायनल रिझल्ट लागत असतो. आणि जनरली त्याच्यामध्ये 8, 10, 15 दिवसाचाच गॅप असतो. म्हणजे फायनल रिझल्ट लागणे आणि तुमचा प्रिलिम्स असणे. फायनल रिझल्ट आला, माझं काही सिलेक्शन झालं नाही. आणि सिलेक्शन नाही झालं तर मग आय वॉज डाऊन. आता तिसरा अटेम्प्ट गेला आहे. इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आहे. इंटरव्ह्यूपर्यंतच गेल्यानंतरही आपलं सिलेक्शन झालं नाही आहे. आणि त्या मोमेंटला म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट लागला होता त्या मोमेंटला हे माहीत नव्हते की मार्क कुठं कमी पडलेत, इंटरव्ह्यूला कमी पडलेत का मेन्समध्ये पडलेत, कारण इंटरव्ह्यू आणि मेन्स हे म्हणून सिलेक्शन होतं. आणि त्यावेळेस म्हटलं मग ठीक आहे, आपण यावेळेस अटेम्प्ट नको द्यायला. काय झालं त्याचं ॲनालिसिस करू, मार्क्स येऊ देऊ आणि मग पुढच्या वेळेसचा त्याचा विचार करू. तोपर्यंत एम-पी-एस-सीचा एखादा अटेम्प्ट देऊन बघू. म्हणून 2000चा एम-पी-एस-सीचा अर्ज भरला. आता तो चूक होता की बरोबर माझ्या बंधूने विचारलं, त्यांचा अजूनही म्हणे की तो चूक डिसिजन आहे. कदाचित त्या दृष्टीने तो योग्यही असेल. का त्यांनी मला कधी एम-पी-एस-सी करा असं काही सांगितलंच नव्हतं. दॅट वॉज माय डिसिजन. आणि मग ते एम-पी-एस-सीचं एक अटेम्प्ट प्रिलिम झाले त्यावेळेस. त्याचा रिझल्ट दुसऱ्या वर्षी म्हणजे 2001ला आला. मेन्स आय थिंक 2001च्या एंडला झाली. मग 2001ला झाल्यानंतर त्याचा रिझल्ट 2002चा काहीतरी जून जुलै कधीतरी आला. म्हणजे 1 वर्षाने त्याचा परत हा रिझल्ट. घोळ तेव्हापासून आहे. हां? नाही, त्याच्या अगोदरपासूनही असेल, मला माहीत नाही आहे. मग 2002चा तो रिझल्ट आला आणि त्याचे इंटरव्ह्यू काहीतरी झाले. त्या काहीतरी मला आठवत नाही, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2002च्या आसपास झाले असतील. आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला जून 2003मध्ये आला. आणि तो एवढा चांगला होता की मी क्लास 2 झालो.
म्हणजे अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2 म्हणजे ज्याला अकाउंट्स ऑफिसर किंवा असिस्टंट डायरेक्टर आता म्हणतात त्याच्यामध्ये ते पद, जे ट्रेझरी ऑफिसर म्हणून किंवा याच्यामध्ये काम करतात. हे 2003 ची गोष्ट. मग ह्या 3 वर्षात केलं काय मी 4 वर्षात काय केलं? तर मग मी प्रिलिम्स दिली, मेन्सचा रिझल्ट द्यायचा आहे. म्हणून त्या काळात तो पण मी नेट पण झालो होतो. जे-आर-एफ मला भेटली होती. मग मी पी-एच-डी चालू केली पुणे विद्यापीठामध्ये आणि माझी पुणे विद्यापीठामध्ये पॉलिटिक्स डिपार्टमेंटला न्यूक्लिअर पॉलिसी ऑफ इंडिया याच्यावरती पी-एच-डीचा थीसिस चालू होता. म्हणजे एका बाजूला ही एम-पी-एस-सीची प्रिलिम्स दिली, दुसऱ्या बाजूला रजिस्ट्रेशन केलं. जे-आर-एफ होतं ₹8,000 महिना चालू झाला त्याच्यामुळे मला त्या काळात जे-आर-एफच्या माध्यमातून. तो एक चांगला होता. म्हणजे ते एक असतं ना, की मी घरी पैसे मागणार नाही, स्वतःच्या पायावर पाहिजे. मग तो तिथं 8,000 भेटल्यानंतर तो एक वेगळ्या पद्धतीने म्हणलं ठीक आहे आता ॲटलिस्ट घरी जाण्याची गरज नाही. आणि भावानी एम-पी-एस-सी द्यायचं नाही सांगितलं, मी दिलं तर त्यांनी आणि माझ्याशी बोलणं बंद केलं होतं, की मी बोलणारच नाही. आणि ते बोलणं मग ते झाल्यानंतर पी-एच-डी सुरू झाली. मेस झाला एम-पी-एससीचा. तरी पण पुढं काही नाही, त्याची गॅरंटी नव्हती. मग लेक्चरशिपची ॲडव्हर्टाईज आली. जळगावला एक कॉलेज आहे. त्या लेक्चरशिपच्या अप्लाय करू. अप्लाय केलं. सिलेक्शन झालं. परमनंट जॉब होता. म्हणलं चला जोपर्यंत रिझल्ट लागणार तोपर्यंत करू, पुढचं पुढे बघू काय करायचं ते. जळगाव लावलं. 1 महिना केला. पण असं सेटल होत नव्हतं कशाही परिस्थितीत. आपण जळगावला येऊन करणार काय? आता कोइन्सिडन्स म्हणा किंवा काय म्हणा, मी जे यू-पी-एस-सीला तिसरा अटेम्प्ट दिला होता आणि इंटरव्ह्यू झाला होता, पण फायनल झालं नव्हतं. त्याच काळात माझा दुसरा मित्र उन्मेष वाघ म्हणून, जे आता कमिशनर आहेत, अगोदर जे-एन-पीचे चेअरमन होते, आता तिथं कस्टम्समध्ये कमिशनर आहेत. त्याचं ऑलरेडी सिलेक्शन होतो कस्टम्समध्ये सिलेक्ट झाला, इंडियन कस्टम्स अँड एक्साईज सर्व्हिसमध्ये. आणि तो तिथं जळगावला असिस्टंट कमिशनर म्हणून काम करत होता. त्याचं जसं नुकतंच लग्न झालेलं होतं. म्हणजे मी स्वप्न बघणार आय-ए-एसचे. बरोबर झालो. मी इंटरव्ह्यूला गेलो. माझं सिलेक्शन नाही झालं. त्याचं झालं. तो तिथं पोस्टिंग मिळालं आणि मी तिथं लेक्चर म्हणून काम करतोय. आणि दररोज संध्याकाळी आम्ही भेटायचोच. मला खूप चलबल होती. नेमकं काय करतोय आपण? तितक्यात परत गव्हर्नमेंट कॉलेजची एक ॲड आली. गव्हर्नमेंट कॉलेज आपलं आर्ट्स, सायन्स म्हणजे तिथे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मार्फत ॲड येते. आणि ती फर्स्ट बॅच अशी होती, की क्लॉक आवर बेसिस होती लेक्चरशिप. सी-एच-बी जे करत असेल त्यांना माहीत आहे. सी-एच-बी होती. क्लॉक आवर बेसिस होती. म्हणजे तासाच्या पाठीमागं पैसे अशाप्रमाणे. ॲड आली, ॲप्लिकेशन केलं, सिलेक्शन झालं आणि इस्माईल युसूफ गव्हर्नमेंट कॉलेज मुंबईला आहे. जसं एल्फिन्स्टन कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबादला आहे. तसं त्या कॉलेज जुन्या एका कॉलेजपैकी ते एक आहे आणि तिथं माझी निवडणूक झाली. आता मला प्रश्न पडला, की हा पर्मनंट जॉब स्केलवरला म्हणजे जवळजवळ तिथं पगार त्यावेळेस 20,000-1,000 असेल, 8,000च्या स्केलमध्ये होता आणि इकडं 8,000 क्लॉक आवर बेसिस टोटल भेटायचे. तर हा जो आहे, तर त्यावेळेस विचार केला नेमकं ते कंटिन्यू करायचा की सोडायचा? आणि मग विचार केल्यानंतर आपलं हे तर काही ध्येय नाही म्हणून तो पर्मनंट जॉब सोडून दिला. इस्माईल युसूफ कॉलेजला जॉइन झालो. आजही मी सांगतो तिथला 1 महिन्याचा पगार अजूनही भेटलेला नाही मला. त्याचं कारण आहे की ते त्याची मान्यता डायरेक्टरची वगैरे त्याच्या याच्या अगोदर निघून गेलो. त्याच्यामुळे ते पगार भेटण्याचं काही कारण नव्हतं. आणि मग तिथं 1 वर्ष लेक्चर केली 2002-3 मध्ये. 3 मध्ये जूनमध्ये हा निकाल आला एम-पी-एस-सीचा. ज्याच्यामध्ये क्लास 2 झालो. मग त्यावेळेस पुन्हा प्रश्न होता, की आता हा तर निकाल तर आलाय, क्लास 2 आलाय. आता लेक्चरशिप चालू ठेवायची का नाही ठेवायची? जरी क्लॉक आवर म्हणजे ती येईपर्यंत मग कारण जे-आर-एफ भेटत नव्हती. कारण इकडे नोकरी केली की जे-आर-एफ भेटणार. जे-आर-एफ फर्गो करून टाकली मी. मग इथली लेक्चरशिप सोडली. म्हणजे ते जे-आर-एफ 8,000ची होती. लेक्चरशिपही 8,000 भेटत होते. मग आता हे दोन्ही सोडलं तर पैसे कुठे? पण मग विचार केला हे लेक्चरशिप जर केली तर माझा जो ध्येय ओरिजिनल ध्येय आहे, की मला आय-ए-एस बनायचं आहे, यू-पी-एस-सीचा परत अटेम्प्ट द्यायचा आहे, ते मी साकार करू शकेल का? याच्यावरती विचार केला. जून 2003ला निर्णय घेतला, रेझिग्नेशन केलं आणि परत सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीला लागलो. तो हा जो प्रवास आहे, हा अत्यंत खडतर प्रवास होता. डिसिजन होता. मग 2003ला जूनपासून तयारी केली. 4चा अटेम्प्ट म्हणजे नोव्हेंबरच्या आसपास ॲडव्हर्टाइज फॉर्म भरला, परीक्षा दिली, प्रिलिम पास, मेन्स पास आणि हे जो
2003चा जूनमध्ये निकाल लागला होता. त्याची जॉईनिंग डिसेंबर 2004ला आली. म्हणजे क्रोनॉलॉजी बघा. 2000ची ॲड, 2000ची परीक्षा प्रिलिम्स, 2001ची मेन्स, 2003चा इंटरव्ह्यू रिझल्ट, जॉईनिंग डिसेंबर 2004. 15 डिसेंबर 2004 चांगली आठवते मला डेट, जे मी जॉईन केलेलं. जॉईन केलं, त्याची ट्रेनिंग चेंबूरला होतं मुंबईमध्ये. आणि मग माझ्या इकडे मेन्स झालेली होती. 4चा प्रिलिम पास झालो, मेन्स दिली, ऑक्टोबर नोव्हेंबरला असते, ती झाले की जॉईनिंग आली. हे जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर त्यावेळेस माझी इंटरव्ह्यूची, कारण मला माहीत होतं मी मेन्सचा पास होणार आहे, इंटरव्ह्यूची तयारी चालू केली. आणि तिथंच ट्रेनिंगला चालू असताना एप्रिलमध्ये का मार्चमध्ये तो रिझल्ट आला. मेन्स पास झालो, इंटरव्ह्यूला गेलो. बाय द टाईम मी इंटरव्ह्यू देऊन आलो तर माझी ट्रेनिंग यशदामध्ये होती, त्या ट्रेनिंगचा पार्ट म्हणून. तिथं जॉईनिंग होतो. आता माहीत नाही, काही गोष्टी कोइन्सिडेंटली किती चांगल्या घडतात बघा. मी जॉईन आलो आणि आमची त्यावेळेस डिरेक्टर जनरल पेशदा होते रत्नाकर गायकवाड, वन ऑफ द फायनेस्ट ऑफिसर्स. DG होते कडक. त्यांच्या काळात एसदाचं खूप वरच्या लेवलला ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गेली. आजही ती नॅशनल लेवलला मान्यता भेटते त्याला. आणि त्यांनी ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये पहिलं मॉड्यूल असं ठेवलं होतं, विपाशना कंपल्सरी. म्हणजे आम्हालाही तिथं यशदामध्ये विपाशना हे 7 दिवसाचं असतं, ते 7 दिवसाचं कंपल्सरी होतं. आणि एक्झॅक्टली तो माझ्या रिझल्टचा काळ होता. मी वाट बघत होतो UPSC रिझल्टची. यांनी मला मौन करायला लावलेलं, कुणाशी बोलायचं नाही, कुणाला हातवारे करायचे नाही. कसं करायचं? आणि त्यावेळेस असं इंटरनेटवरती रिझल्ट नाही, तो PIB मार्फत डिक्लेअर व्हायचा. त्याच्यामुळे फोन करावा लागायचा दिल्लीला की रिझल्ट लागला आहे का. शक्यतो मंगळवारी आणि शुक्रवारी. मंगळवार गेला की शुक्रवारी रिझल्ट होतो, शुक्रवारी गेला की मंगळवारी होतो. ह्यावरची फोन चालायचा. चोरून फोन ठेवला रूममध्ये. फोन ठेवता येत नव्हता, चोरून ठेवला मोबाईल. फोन करायचा. मला आठवते 11 मे 2005. आणि हे विपाशना करताना सकाळी लवकर उठावं लागतं. 5 वाजता कधी चालू होतं. मग ब्रेकफास्टला कधी 7-8 वाजता ते असतं. लंचच्या वेळेस थोडं म्हणजे असतं. आणि 4 वाजता तुमचा इव्हिनिंग स्नॅक्स टाईप असतं. त्या ब्रेकमध्ये मी रूमवरती गेलो आणि फोन लावला. रिझल्ट लागला का? मला उत्तर आलं की येस लागलाय म्हणून. आता असं ज्यावेळेस म्हटलं, तो पहिला तर श्वास थांबला. कारण आता जे काय आहे ते हाच मोमेंट आहे. काय झालं म्हणजे ऑफकोर्स माझा फ्रेंड होता, त्याला म्हटलं क्या हुआ, क्या रिझल्ट है, आपका सिलेक्शन हुआ है, दॅट वॉज द आन्सर. मग मी पुढचं बोलायच्या अगोदर तिकडून आलं की 20th रँक.